शब्दाचा अर्थ पाहायचा आणि थोडं पुढे सरकायचं. गाडी घेणं धन्य नाही, बंगला बांधणं धन्य नाही, बायको मिळणं धन्य नाही, निवडून येणं धन्य नाही, पण नर शरीर मिळतच नाही, मिळालं हे धन्य आहे. गाडी घेणं काय लागतं? बापाचा गुण दही खायचा आणि गाडी घ्यायची, काय लागतं? काय गाडी गाडी घेणं, बंगला घेणं, बंगला बांधणं, बायको मिळणं, मुलगा होणं, हे नाविन्य नाही ना, नाविन्य नाही आहे. इट इज अ चेन, इट इज अ सायकल अँड इट इज अ जनरेशन कंटिन्युटी. इट हॅज नॉट अ गॅप सिस्टीम. महाराजांच्या भाषेत आजा गेला पंजा गेला, देखत देखत बाप मसला गेला, ते चालूच आहे. उत्तर ऐका, 13वा अध्याय असं सांगतोय, लाटणं मोडल पण वाकणार नाही, लाटणं मोडल पण वाकणार नाही, दगड शेवाळल पण पाजरणार नाही, कीर्तनकार मलतील तरी जनता सुधारणार नाही. हा ओवी पहा किती सुंदर आहे. लाटणे जैसा न लवे आणि पाथरू न द्रवे. ज्ञानोबा लाटणं मोडाल पण वाकणार नाही, दगड शेवाळल पण पाजरणार नाही. ज्ञानोबाच्या ओव्या ऐका किती सुंदर आहे. मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकणार नाही, आणि शिळीचं सड किती लांब लोंबलं ते कधी दूध देऊ शकणार नाही. काश्यातलं गुचिड किती दिवस चिटकलं तरी ते दूध पिऊ शकणार नाही. तसं तुम्ही किती भक्ती करा, संतांच्या आणि आशीर्वादाशिवाय आणि आईबापाच्या आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकणार नाही. यावर आपलं मत काय? होऊ शकत नाही. मोराच्या पिसऱ्यावरच्या डोळ्याला काय किंमत? महाराजांची भाषा आहे, का मृतदैसा शृंगारीला, का गाढव तीर्थी न्हाणीला. एक यादी सांगतो, गडी देखना आहे पण गडी नाही. गडी देखना आहे, कुणाला वाटतं त्याचा किस घ्यावा, पण तो गडी नाही. ऐका यादी आता, यादी ऐका नीट. ए बरे बस खरे घ्या बसून देतात आता. साबरीचं वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही, संत कृपा नसणारा माणूस फायद्याचा नाही. पुन्हा ऐका 4 वाक्य, जेवढे डोक्यात घुसतील तेवढे. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि सुरीचं धन कोणाला लखलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय, का वार्याचे धावणे, का शेळीचे चरणे, बालकाचे मन, का चोरीचे धन. पुन्हा ऐका, मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही, मासा किती पाहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही, पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. पुरावा 13वा अध्याय, मुंगी मेरू ना ओलांडावे आणि मस्का सिंधू न तरवे. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मग नर शरीर मिळत नाही, मिळालं हे धन्य आहे. धन्य शब्द पाहायचा 1-2-3 मिनिटात. गाडी घेणं धन्य नाही, सुनबाई मिळणं धन्य नाही, मुलगा होणं धन्य नाही, बायको केली म्हणल्यावर पोरगा होणार. तिची काय मिटिंग घ्यायची का? माणसं म्हणते झालं त्याला पोरगा, तर बायको केलं काय होईल? ते काही नवीन आहे का? लागली बा त्याला नोकरी, पैसे भरले म्हणल्यावर लागणार होत, त्यात काय एवढं नाविन्य आहे काय? पण गळ्यात माळ येणं नाविन्य आहे, मुखात भजन येणं नाविन्य आहे, आणि वारकरी होणं नाविन्य आहे. मग गळ्यात माळ येणं, कोणी उठलं माळ घालीन काय? बापाची पेंड आहे, बापाची पेंड आहे, कोणी उठायचं माळ घालायची. मेले काही माळकरी झाले नाही, काही मरतील या आठवड्यात. बाणा नाही तर नका मानू, पण माळ घालणं आणि भजन करणं हे रक्तातच असावं लागतं, दुसऱ्याचं काम नाही. माळ घालणं, वारकरी होणं खानदानीत असावं लागतं, आभार गाभाराचं काम नाही. कोणी उठायचं हे कानपाड फुडीन हे काय? कोणी उठायचं माया पोराला पकवा शिकवतो, आवाजी मेंढ घेतो, पकवा त्याची येडे निघले, तुझ्याकडे शिकतो रे. कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा, कीर्तन करायचीच कचा कोटरी पेतात, तुझं काय शिकतो अंग? कोणी उठायचं माया पोराला भजन शिकवा, भजनांच्याच कामातून गेले तर तुझं काय करतो? बाप रामायण सांगतो आणि पोऱ्या दुसऱ्या गावातून सीता घेऊन येतो.
ते काय कोणी करायचं नाही. मार हे इकडे यायचं बंद करायचं. आणि तुम्ही ती जागा लेडीज साठी आहे, तुम्ही पुरुष आहे. काही वेळेस माणसाचे ध्यानात नाही राहत. विठाल आहे विठाल. काय होतं कीर्तनाला, काय होतं कीर्तनाला, जाणकार माणसाचा मूड खराब नाही झाला पाहिजे. ज्याला खास कीर्तन ऐकायचं, करंट लागला ना आतमध्ये, त्याला विक्षेप नाही चालत. आता करंट लागला ना अभंगाचा, मग मजा राहत नाही त्याला, मध्ये विक्षेप झाल्यावर. ना शरीर मिळत नाही, मिळालंय धन्य. आता ऐका, आता करंट लावून दिलं तुम्हाला, गाडी घेणं धन्य नाही. नाही त्यात काय धन्य, धन्य काय त्याच्यात, पण माळ घालणं धन्य, गण लावणं धन्य, वारकरी होणं धन्य. नर शरीर मिळत नाही, मिळालं धन्य. त्यातल्या त्यात वारकरी झालो अजून धन्य. बरं वारकरी झालो हे धन्य नाही, संत भेटले हेही धन्य. नर शरीर मिळत नाही, मिळालं धन्य, वारकरी झालो धन्य, संत भेटले धन्य. मुखा ज्या काळाला भेटले तो काळही धन्य, आणि मखात भजन आलं तेही धन्य. आणि आज कीर्तनाला घेतलेला मग धन्य आहे का? आई वडील मिळत नाही, नर शरीर मिळत नाही. नो एनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड. केस पिकले ना पिकले, दररोज काळी कर, पहिले नाहीत. बावळाटपणा करू नको. हाताने पैसे घालून इज्जत घालतो कशाला? बरं कोणी पांढरी केस काळी केल्यावर त्याला मेसेज आलाय आय लव्ह यू, आलाय कधी? मग कशाला झक मारितो? नॅचरल थिंग, नॅचरल थिंग त्याचं नॉट अ चॅलेंज इन द वर्ल्ड. देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही. दात पडले ना पडले, दररोज तू सोन्याचे बसव, पहिले नाही. येडेपणा करू नको. माणसं नुसते म्हणते जग सुधारलंय, काय वांग सुधारलंय? अरे किती सुधरू द्या, अजून लोक तोंडानच जेवतात. मग लय पैसे तर खायची जागा बदलव ना लखपतीच्या. अरे केवढाच आहे बांधला बांधला, पोत्यावर झोपणारा घोंगडीवर गेला, घोंगडीवरचा गोधडीवर गेला, आणि गोधडीवरचा दिवाणवर गेलाय. कुटीची गादी आहे पण अजून डोळे झाकूनच झोपतोय. श्रीमंत डोळे वाचून झोपत काय? काय सुधारले लोक? धोतर गेलं पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधारले? ईद वरता आलाय आता, एक ईद बरोबर सरकलं म्हणजे आला महात्मा. बावळ्याचा बाजार नाही तर त्याचं सुधारलं, सुधारलं सुधारलं जग. अरे जग किती सुधरू द्या, ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या बाहेर नाही. सुधरू द्या, ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या बाहेर नाही. आणि किती ज्ञान कमवा, हरिपाठाच्या बाहेर नाही. किती कमवा, चंद्रावर गेला काय लागेल झकमार आहे. गुरुवार केले का? संपले का? चारी बी संपले? काही फरक पडला का? नाही. काल झकमार आहे, गुरुवार केले का? पार्वतीने गुरुवार केला, शंकर धाब्यावर जावला, काय उपयोग? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट बारी. शंकर म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. लिंबू पिळून शंकर रस आणतोय, पार्वती आरती करती. उपयोग येते ना. महाराजांची भाषा आहे, माझी थोडीच आहे का? अरे तुम्ही शरीरा न पिडावे, ओवे ऐका नीट. ओवे ऐका, तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थासी ना जावे, तुम्ही स्वधर्माते. कीर्तनातला मुद्दा धन्य कळलं, धन्य प्रमाण सांगितलं, कळले, चिंता करायची नाही. मस्त भजनी मंडळ, गायक वादक गुणीजन, बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजचे पोरं, दारुडे बिरुडे, बेवडे बिवडे, चुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेतलं. मटका बिटका खेळणारे, बापाला धोका देणाऱ्या पोरी, पळून जाणाऱ्या पोरी, प्रियशीच्या भावाचा मार खाणारे पोरं, मटक्या बिटक्यावाले, आकडे बिकड्यावाले, दारुडे बिरुडे, पुढारी फाडारी, कार्यकर्ते विरेकर्ते, सगळ्यांना धन्यवाद. भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात. आता हे 2 वारकऱ्यांचं पुण्यस्मरण आहे. प्रश्न उत्तर वापरतो आणि श्राद्ध म्हणजे श्राद्ध. आता विषय फक्त कोणता आहे आज? श्राद्ध. मग आता श्राद्ध तुम्हाला क्लिअर सांगतो, थोडं बोलत जायचं, तसं जमणार नाही. महिला मंडळ, पहिला प्रश्न तुम्हाला. हाला हा म्हणायचं, नाही तर नाहीला नाही म्हणायचं. सावध माणसाने वार आता आल्यात म्हणलं,
जन्माला आलेत म्हणल्यावर जावा लागल. मग जावा जर लागल तर येवा का लागल? डोकं खाजवा आपलं. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी मंडळी.